एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. 50 लाख आहेत. 50 लाख म्हणजे भाजी वाटली का? बाजारात गेल्याने घेऊन आलं पिशवीत घालून. 50 लाख कळतंय का? 50 लाख. वच्ची मोशी दातखिळ का हो बसली तुमची? काय 50 लाख म्हणजे किती माहितीये तुम्हाला? 100च्या 50 नोटा सुद्धा एकत्र पाहिल्या नसतील तुम्ही कधी. तर त्याचा काय संबंध इथे आहे? त्याचाच संबंध इथे. 50 लाख म्हणजे किती कळायला नको का तुम्हाला? 50 लाख एकत्र बघणं सोडा, त्याचं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही हो बच्ची मावशी तुम्ही. या 5 रुपये, त्याच्याशीच ओळख असेल तुमची. ते उचला, बसचं तिकीट काढा आणि घरी जा. घरी जा आणि 50 लाख म्हणजे 5वर किती शून्य हे काढत बसा. अगं बाई, 6 शून्य का रे? कारण हातात फक्त शून्यच राहणार आहे तुमच्या. लाखाच्या गोष्टीने शोभतच नाहीत तुम्हाला. उचला, निघा. मला धडा शिकवण्याच्या नादात ती लक्ष्मी फेकलीस तू माझ्या अंगावर ललिता. आता या 5 रुपयासाठी नाही तुला नाक मुठीत धरायला लावलं ना मी. नावाची वच्ची नाहीये मी. 50 लाखाच्या गोष्टी करतेस माझ्याशी. 50 लाख आहेत माझ्याकडे, आहेत माझ्याकडे 50 लाख. पण मी गप्प आहे माझ्या स्वानंदीसाठी. योग्य वेळ आली ना कळेल तुला वच्ची काय चीज आहे ते. आता मला माझ्या स्वानंदीची काळजी. पोर कुठल्या अवस्थेत असेल कोणास ठाऊक. जरा सहन कर. सहन कर. काय चाललंय तुझं? हो 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 एवढंच लागलं तर किती नाटक करतेस ग तू? दुखतंय मला. पूर्वीपासून सांगत होतो
नाच गाण्याबरोबर जरा मैदानी खेळ खेळत जा. नाही हो ना, आपल्या शाळेत खो खो आणि कबड्डीच्या टुर्नामेंट्स व्हायच्या. माझे तर ते आवडते खेळ आहेत. हो बरोबर आहे. एकात खो द्यायचा आणि दुसऱ्यात तंगडी ओढायची. आवडते उद्योग नाही का? एक काय मला इथे लागले त्याचं काहीच नाही. टिंगल करताय तुम्ही. आणि काकू कुठे? मला कॉफी हवी आहे गरम गरम. संपदा, अनिता आणि आजी दोघी बाहेर गेल्यात आणि मी कॉफी देते तुला. तू ना हे असं हॉटेल सारखं ऑर्डर सोडणं बंद करा. एवढं काही लागलेलं नाहीये. किती लागलंय असं? नाही मी हात लावत नाही. काकू अगं स्वानंदी आली. नीलदा कसा आहे आता? आणि तुला इतका उशीर का झाला? ते डॉक्टर कडून मग घरी गेलो ना, म्हणून जरा उशीर झाला. किती लागले ग त्यांना? हेअरलाईन फ्रॅक्चर आहे हाताला. नाही, टेन्शन घेण्यासारखं तसं काही नाहीये. कॉफी आणते. लवकर आण. का काय गे? अगं तू थांबायचं होतंस ना तिथे. काही गरज नाही. इथपर्यंत आलेच ना सोडायला, तेच खूप झालंय. मी जाईन घेऊन त्याला आतमध्ये. सगळेच होते तिथे आणि मला ताईची पण काळजी वाटत होते. काय माझी काळजी नाहीये कोणाला. आणि कौतुक तर त्याहूनही नाहीये. अगं मला आहे ना, म्हणूनच तुझे बँडेज छान दिसायला ना, मी त्याच्यावर कलरफुल डिझाईन काढणार आहे. तुझ्या कपाळावरचं बँडेज बघ ना, किती बोर दिसतंय. त्याच्यावर ना मी फूल काढणार आहे छान. दुखतंय ना? काका बघणार आहे जुईली कसा त्रास देते मला. तर आधीच काही कमी टेन्शन नाहीये मला. कसलं टेन्शन आलं का तुला? कसलं म्हणजे काय? डाग राहून जाईल हातावर तर किती वाईट दिसेल ते लग्नात. तरी नशीब चेहऱ्यावर फार खुणा पडतील असं काही लागलं नाहीये. मग तर मी लग्नाला उभीच राहिले नसते. कशाला? आपण मस्तपैकी प्लास्टिक सर्जरी केली असती ना. अरे काय, नवरीने लग्नात छान दिसायला हवं एवढंच म्हणणं आहे माझं. एवढंच होतं तर मग धडपडायचं कशाला? चुकलं बाई, चुकलं. बस स्टॉपवर बसची वाट बघत होते तेव्हा नील भेटला. मला काय माहिती त्याचा धडपडायचा योग आहे. तुझ्या वजनामुळे ना त्याची बाईक स्लिप झाली असते. माझं वजन? स्वतःकडे बघ आधी ढोले. ए तू गप्पा बस. मला काय बोलते? मरून ना तू. ए थांबा थांबा थांबा. ए स्वानंदी, तू नीलला सांग आता याच्या पुढे संपदाला लिफ्ट देत जाऊ नकोस. काय लहानपणापासून धडपडी आहे ना ही. काय स्वानंदी, मी बाबांना फोन केला होता. बाबा आले ना की मी आणि बाबा नीलकडे जाऊन येऊ. स्वानंदी किती घाबरली होती. डॉक्टरकडे घेऊन गेली मला. दिवसभर माझ्या सोबत होती पण मला एका शब्दाने विचारलं नाही की मी का फोन नाही केला तिला. आईला काय झालं होतं कुणाच ठाऊक. असं का बोलली असेल ती. बहुतेक माझ्या ऍक्सिडेंटमुळे बिथरली असेल. स्वानंदी पण ऐकून निघूनच गेली सगळं. चेहरा फार उतरला होता.
तुला एक फोन करतो. आई आता फक्त आराम करायचा. आई मला फक्त एक मला फोन करू दे स्वानंदीला प्लीज. इंद्रनील, तुला झालाय तो ऍक्सिडेंट आहे का कुणी काही केलंय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तू स्वानंदीशी बोलायचं नाही, तिला फोन करायचा नाही आणि भेटायचंही नाही. ते समजलं? आई प्लीज. इंद्रनील, कोण आले आता? झोपूही देणार नाही तुला नीट. इंद्रनील, आले मी. प्लीज. हे आई या ना साहेब या. नमस्कार. नमस्कार. न कळवता आलो. ते नीलच्या अपघाताचं कळलं आणि त्यामुळं. अहो, हा अपघात पण न कळवताच झाला. काय माहिती काय होणार आहे. कसे आहेत आता ते? मी स्वानंदी म्हणाली फार नाही लागलेलं. अहो, शेवटी अपघात असतो. तुम्ही बसा ना. आले. बाळू, आज फक्त सूपच कर. इंद्रनील बहुतेक काही जेवणार नाही. सूपची तयारी कर. हे तरी असू दे. बरं ताई साहेब. काय घरामागे लागले ना आमच्या, खरंच काही कळत नाही. अहो, खरं तर नील बरेच वर्ष गाडी चालवतोय ना. हे अपघाताचं ऐकलं तेव्हा मी चक्रावलो. अहो, योग असतात एक एक. योग कसले? अहो, भोग आहेत आमच्या नशिबाचे. गणपतीपासून हे असं सगळं सुरू आहे. सगळी संकट हातात हात घालून अंगणात उभी आहेत का काय कुणास ठाऊक. कुणाच्या पावलांनी कटकटी घरात शिरतात ना, काही कळतच नाही. अहो, मला तुम्ही बसा. आलेच. यांचं काही बिनसलंय का आज? अहो, गणपतीपासून का म्हणाल्या त्या? साखरपुडा तेव्हाच झाला ना, अनंत चतुर्दशीच्या दिवशी. की नीलच्या अपघातामुळे त्याचा एरबेर झाले. आणि कुणीही मागितलं तरी चहा करायचा नाही. किती वेळा झाला चहा करून? घर आहे की धर्मशाळा? तुमचं चहा राहिलं नाही का? नाही 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 नको. मी ऑफिस मधून घरी आलो, चहा वगैरे घेऊनच निघालोय आम्ही. हो का? बर. आणि आम्ही फार नाही बसत. नील भेटले असते तर. अहो नाही, त्याला गाढ झोप लागली. पेनकिलर पण दिले ना. आणि मीच म्हटलं डॉक्टरांना झोपेचंही औषध द्या. अहो, तासन तास फोनवर कुणाशी तरी बोलत असतो. मग झोप होत नाही ना मग पूर्ण त्याची. इतका वेळ त्याच्याच बेडरूम मध्ये होते मी. त्याला झोप लागली गाढ आणि मगच बाहेर आले. बर, मग आम्ही आता. हो, तुम्ही निघालात तरी चालेल. मी सांगते ना त्याला तुम्ही येऊन गेल्याचं. आई अरे आई बाबा, तुम्ही कधी आला? अरे, तू जागाच होतास का? नाही, मी म्हणाले अंजलीताईंना की तुला गाढ झोप लागली म्हणून. तसंही आम्ही निघतच होतो. तुला ही विश्रांतीची गरज आहे. हो ना. निघतो आम्ही. नाही स्वानंदी नाही आली? नाही,
ती संपदाजवळ थांबली. तुम्ही बसा बोलत, देवापुढे दिवा लावून येते. हा आले. बसा ना बाबा, आई बसा ना. मला आधी कळवायचं ना, मी आधी आलो असतो. आधी म्हणजे कधी? ऍक्सिडेंटच्या आधी. ती बोलतेस का? गप्प बस ना जरा. हिच्याकडे लक्ष नको देऊ. तुझा सेवाभाव वाढता राहू दे, नाही त्याशिवाय तुझा भाव वाढणार नाही इकडे. आता तुम्ही असं बोलता ते चालतं? अगं जुईली, बाबा मोठे आहेत ना. संपदाताई महेश दादाला नोकरासारखं राबवून घेते असं त्यांनी म्हटलं तरी चालेल. आपण तसं नाही म्हणायचं, हो की नाही संपदाताई? गप्प बस ना जरा. म्हणजे अमेरिकेत हल्ली नोकर मिळत नाही आणि त्याला कामाची थोडीफार तरी सवय असलीच पाहिजे, हो ना? भराव नीट बघू ना, नीट बघू. ती लाड करून. अगं स्वानंदी, नील बरा आहे ना? म्हणजे त्याला नाही ना फार लागलं? ते लक्ष कुठे असतं हल्ली? फार काही नाही रे, हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, एवढं काही सिरियस व्हायची गरज नाहीये. त्याला फ्रॅक्चर झालंय तर फारसं काही झालेलं नाहीये, आणि तुला एवढंसा खर्चटलंय तर जग पुढे आल्यावर की ओरडतेस मग आजपासून. अगं स्वानंदी, काय चाललंय तुझं? हा काय? अगं इकडे आम्ही एवढी धमाल करतो आणि तू काय करतेस तिकडे? अगं मी आई बाबांची वाट पाहते. अगं ते आल्यानंतर ते नीलची खुशाली सांगणार, त्याच्यापेक्षा तूच फोन करतो त्याला. तेच ना, मग मी मेसेजेस केलेत, खूप काही कळत नाहीये, रिप्लायच देत नाहीये. अरे ते बघ, आलेच दादा वहिनी. कसा आहे नील? ठीक आहे. अरे महेश, आई कुठे? आजी देवळात गेलीये. नील भेटले तुम्हाला? काय बोलले? तू फोन कर त्याला आणि बोल त्याच्याशी, म्हणजे त्यालाही बरं वाटेल. हो. स्वानंदी. हॅलो आई, मी बोलते स्वानंदी. कळलं ते. काय काम होतं तुझं? काम नाही, त्यांची तब्येत विचारायला फोन केला होता. बरा आहे तो, झोपलाय. आणि सारखा फोन किंवा मेसेज करू नकोस. तो उठला की तुला फोन करे. ते उचला, बसचं तिकीट काढा आणि घरी जा. आणि 50 लाख म्हणजे 5वर किती शून्य हे काढत बसा. देवा, कुणाचं काय वाईट केलं होतं रे मी? कोणाचे अपमान माझ्या पदरी टाकतोस तू? ती ललिता, तिला साधं माणसांशी कसं बोलायचं कळत नाही. अरे माणसं सोड, स्वतःच्या पोटच्या मुलाचं मनही जिला कळत नाही, ती बाई माझा अपमान करते. आणि मी काहीच नाही करू शकले रे. का नाही मी तिच्या समोर उभं राहून थोबाड फोडलं? का नाही? हे 5 रुपयाचं नाणं फेकलं तिनं माझ्या थोबाडावर. हे मान्य, मी गरीब आहे, पण माणूस आहे ना रे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे का रे मला? कधी कोणाशी वाईट वागले? सगळ्यांशी चांगलंच वागले ना रे आतापर्यंत. तर माझ्या चांगुलपणाची ही किंमत 5 रुपयाचं नाणं. ठीक आहे. हे 5 रुपयाचं नाणं
हे आता मी सतत माझ्या सोबत ठेवणार आहे, सतत सोबत ठेवणार आहे. एका दुष्ट कपटी बाईने माझ्या चांगुलपणाची केलेली किंमत हे 5 रुपयाचं नाणं सतत माझ्या सोबत ठेवणार आहे मी. आणि तू मला आता मदत करायची असते तेव्हा एका चांगल्या मार्गावरून जाणारी बाई आज हरलीये रे. आता तरी करशील ना तिला मदत, करशील ना? अरे समाधानाचे आनंदाचे अश्रू तुझ्या समोर घेऊन मी उभे राहण्याऐवजी दुःखाचे आणि अपमानाचे अश्रू घेऊन उभी आहे रे देवा. कर ना मला मदत. या अपमानाचा बदला घेणार आहे मी. हो, या अपमानाचा बदला घेणार आहे मी. तरच मी वच्ची, नाही तर मी टुच्ची.